माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू हे बघ, आपल्याला बघून तुझे बाबा असेच रिॲक्ट होतील हे आपल्याला माहित होतं ना. या घराचा खरा चेहरा हा खूप निराळा आहे. अजून काही दिवस थांबली असतेस तर बरं वाटलं असतं मला. तिकडे समोर एक गाडी उभी आहे. तो ड्रायव्हर तुला इथे फार्म हाऊस पाशी सोडेल. मामा आज पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की माझं घर, माझी माणसं, माझं भविष्य इथे आहे. माझ्या वंशाचा दिवा म्हणजे माझी मुलगीच. इथे तर ती जिवंतपणेच मला चितेवर सोडून गेले. तू जर इकडून निघून गेलीस तर अमृताचा जीव धोक्यात येईल जानकी. जानकी थांब. जानकी थांब. तू एवढा हलकट असशील असं वाटलं नव्हतं. हे जर आधी माहिती असतं ना तर भेटला तेव्हा सुतासारखा सरळ केला असता तुला. उगाच भूतकाळात जगू नको जानकी. वर्तमान काय सांगतो ना त्याच्याकडे लक्ष दे. आणि सध्या तरी वर्तमान हेच सांगतोय की तुला माझ्या तालावर नाचावं लागणार आहे. एखादा मदारी त्याच्या माकडाला नाचवतो ना, अगदी तसंच. तुला काय वाटलं हे सगळं ऐकून मी गप्प बसेन? मी आत्ताच्या आत्ता अमृताला जाऊन सगळं सांगेन. सगळं सांगणार आहेस तू अमृताला? म्हणजे नक्की काय सांगणार आहेस ग? नाही म्हणजे सुरुवात कुठून करणार आहेस तू? आर्यन नावाचा एक मुलगा होता, त्याची अमृता नावाची एक मैत्रीण होती. की तू अशी सुरुवात करणार आहेस? ते असतं ना फार फार वर्षांपूर्वी. सांग ना कशी सुरुवात करणार आहेस? मी तुला एक सांगू जानकी, सुरुवात तुला करायची आहे तशी तू कर, पण या सगळ्याचा शेवट मला पाहिजे तसाच होणार. त्या दिवशी अमृताला कळेल ना, त्या दिवशी त्या दिवशी ही अमृता माझ्यावर तेवढंच प्रेम करेल जेवढं ती आज माझ्यावर करते. कारण जानकी, वेळोवेळी अमृतावर मी जीवापाड प्रेम करतो हे मी सिद्ध केलंय. त्यामुळे तू तिला काहीही सांगितलंस तरी ती तुला वेड्यात काढेल. जानकी, प्रयोग करून बघायचा आपण. तिला ओरडून ओरडून सांगेन की हे सगळं तू ह्यांच्यावर सूड उगवण्यासाठी केलंयस म्हणून. जानकी, तूच काय, तुझ्या पांडुरंगाने जरी ओरडून ओरडून सांगितलं ना तरी अमृता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. खूप विचार करून खेळतोयस ना हा खेळ. अगदी बरोबर बोललीस तू जानकी. पण तुला एक सांगू, या खेळाचं मैदान तयार करण्यासाठी मला तुझी खूप मदत झाली. थँक्यू सो मच. पण आता फक्त एवढं लक्षात ठेव जानकी, तुझी इच्छा असो वा नसो, हा खेळ तुला माझ्याबरोबर खेळावाच लागेल. बसा बसा पुरंदरे. कोणाही समोर उठून उभं राहण्याची सवय नाही तुम्हाला, त्यामुळे तुमचं हे उठून उभं राहणं खोटं वाटतंय. नाही साहेब, स्पष्ट बोलण्यात आपला हात कोणीच धरणार नाही. आणि स्पष्ट न बोलण्यात तुमचं. त्यामुळे जमेल तसं खरं बोला. नाही, सकाळीच एक बातमी हाती आली आणि सरळ तुमच्याकडे झालो बघा. सार्वजनिक बांधकाम मंत्री गवाणकरांचं प्रकरण का? वाह. नाही म्हणजे तुमचं नेटवर्क आमच्यापेक्षा 10 पावलं पुढंच आहे म्हणा. आता आम्ही काय बोलणार? कसं आहे, आमच्या वाकणीसांची अँटेना अमेरिकेच्या रडारपेक्षा फास्ट आहे.
कोणाच्या मनात पाप येण्याआधीच त्यांच्या स्क्रीनवर प उमटतो. आता यांच्या स्क्रीनवर जो आमच्या मनातील प उमटलेला आहे तो पापाचा नव्हे तर पुण्याचा आहे. गावाकडच्या त्या बाईच्या प्रकरणात गवाणकर नक्कीच 12च्या भावात जाणार बघा. त्यामुळे त्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर आपण बसावा अशी आमची प्रांजळ इच्छा आहे. आमची म्हणजे नक्की कोणाकोणाची आहे? आणि म्हणजे मी आणि माझे सहकारी. तर काय साहेब, तुम्हाला तर सगळंच माहित आहे. पण वाकनीस साहेब उगाच प्रश्न विचारून आपला खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. काय वाकनीस? हो, विचारायलाच हवं, कारण तुम्ही रोवलेल्या कुठल्याही खुंट्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे उद्या बोलू. नाही तसं नाही साहेब, बाहेर लोक खोळंबून राहिलेत ना. नाही म्हणजे मी त्यांना तसं सांगूनच आलंय की तुमचा होकारच घेऊन येईन. समोरच्याला खूप गृहीत धरता तुम्ही. पण साहेब यात फायदाही तुमचाच जास्त आहे. फायद्या तोट्याच्या गोष्टी आपण नंतर करू पुरंदरे. आत्ता जेवणाची वेळ झाली, आमच्या बरोबर 2 घास खाऊन घ्या. या. जेवणापेक्षा होकार द्या साहेब. म्हटलं ना, उद्या बोलू. ठीक आहे, येऊ मी. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. वहिनी साहेब आपल्याबद्दल भरपूर ऐकलं होतं, पण दर्शन मात्र आज घडलं बघा. तुमचा रॉंग नंबर लागतोय पुरंदरे. या तुमच्या वहिनी नाहीत, तर माझ्या वहिनीची बहीण आहे ती. पाहिलं साहेब? नाही म्हणजे संपर्क नसल्यामुळे असं झालं. हा, त्यामुळे आता आपण संपर्क वाढवला पाहिजे. हा, सॉरी, येतो मी. आय एम सॉरी. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं कोणी आलंय ते. सॉरी. इट्स ओके. पुरंदरे. अमृता, अगं तू घरी आहेस की बाहेर आहेस ग? मी जरा बाहेर आली आहे ग कामाला. बरं ठीक आहे, घरी पोचलीस की मला लगेच फोन करा. का? काय झालं अमृता? अगं मी ॲक्च्युली आज स्वयंपाक करते जरा, आणि ना आर्यनला भेंड्याची भाजी खूप आवडते. पण अगं माझं पाककलेचं ज्ञान तुला माहिती आहे ना. तू प्लीज जरा घरी गेल्यावर लगेच मला फोन करशील? अमृता, ठीक आहेस ना ग? जानकी अगं मी खूप खुश आहे इथे. तू नको काळजी करूस. बरं चल, मी नंतर फोन करते. हां, बाय. तुम्हाला काय वाटतं वाकनीस? अत्यंत बेभरवशाचा माणूस आहे हा. कधी दगा देईल सांगता येत नाही. माहिती आहे मला. 4 आमदारांच्या जीवावर उड्या मारणार आहे. 2 सीट निवडून आणायच्या आणि नंतर पक्षात अडचणी क्रिएट करायच्या. हेच याचे धंदे. साहेब, सौदा फायद्याचा असता तर केलाही असता. म्हणजे मला असं म्हणायचं की एकदा भारतीय संघात खेळल्यानंतर गल्ली क्रिकेट नको खेळायला. पुढे जाऊन जास्तीत जास्त काय करेल हा? साहेब, सगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी याचं चांगलं साटलोट आहे. म्हणजे अगदी नगरपालिकेची पाईपलाईन टाकणाऱ्यांपासनं उड्डाणपुलाचं बांधकाम करणाऱ्यांपर्यंत घरची उडबस आहे याची.
म्हणजे बांधकाम मंत्री असाल तुम्ही आणि मलिदा खाईल हा. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. तरी खात्री करून घेण्यासाठी एकदा भुई दोपटून बघतो मी. ठीक आहे, पण जास्त वेळ घालू नका. बरीच काम आहेत आपल्याला. ठीक आहे साहेब. अहो, काय आहे? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्या लग्नाबद्दल बोलायचं असेल तर बोलू नकोस. तुम्हाला ऐकावंच लागेल, कारण विषय खरंच खूप महत्वाचा आहे. पटकन सांग जे काय सांगायचं ते. जानकी, काय झालं? तुला इतकी का घाबरली आहेस? खूप मोठी चूक झाली. तू काय बोलतेस? कशाबद्दल बोलतेस? अमृताने आर्यनची. त्या दोघांचं नावही या घरात घ्यायचं नाही, माहित नाही का तुला? किती वेळा सांगायचं? अहो, मला तुमच्याशी वेगळंच बोलायचं आहे. अमृताने खूप मोठी चूक केली आर्यनशी लग्न करून. आर्यन जसा दिसतो तसा तो. तुला याचा शोध आत्ता लागला असेल, मला हे आधीपासून माहिती आहे. तुम्हाला ही चूक आधीच कळायला हवी होती, त्यांना पाठिंबा देण्याआधी. मला खरंच कळत नाही मी आता काय करू. मला खरंच काही समजत नाहीये. हे विचारायला माझ्याकडे यायचं नाही. मी काही करू शकत नाही. तुम्हीच हे सगळं केलंय, तुम्हीच निस्तरा. नाही तर माझ्यापासून माझी माणसं दूर जाण्याची सवय झाली मला. त्यात आणखी एका माणसाची भर पडली तरी काही फरक पडत नाही मला. हाय जानू, कशी आहेस? पोचलीस घरी? बघ ना, तुझ्याशी बोलल्याशिवाय मला चैनच पडत नाहीये. खूप बोरही होतंय मला. नाही म्हणजे माझी बायको आता स्वयंपाकघरात आहे ना, माझ्या आवडीची भाजी बनवते माझ्यासाठी. आता मला सांग, तिला कोण समजवणार ना? स्वयंपाकघरात कुठलाही अपघात होऊ शकतो. नाही म्हणजे गॅसचा भडका उडू शकतो. फरशीवरचं पाणी दिसलं नाही तर आपटून डोकं फुटू शकतं. गरम गरम तेल अंगावर सांडू शकतं. आर्यन, खबरदार तू. जानू, माझ्यावर का ओरडतेस तू? अगं, मी फक्त काय घडू शकतं एवढंच सांगितलं तुला. हे सगळं अमृताबरोबरच घडेल असं नाही. निदान जोपर्यंत तू माझं ऐकत राहशील, मी सांगतोय तसं वागत राहशील, तोपर्यंत तर नक्कीच नाही. बरं, येतच घरी? नाही नाही, भेंडीची भाजी खायला येतेस का घरी? ये ना जानू, प्लीज. वाट पाहतोय.
हॅलो. वाकरी साहेब नमस्कार. सुभान पवार बोलतोय. नाही म्हणजे मी फोन ह्यासाठी केला होता. सुभानराव, मी जरा घाईत आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हे चालेल. मी आपलं टू गुड, ऑसम, मस्त झाली भाजी एकदम. सिरियसली अमृता, तुला सांगू, भेंड्याची भाजी ना ही मला मम्माच्या हातचीच आवडते. पण आज पहिल्यांदा मी कोणाच्या दुसऱ्याच्या हातची खातोय आणि मला आवडली सुद्धा. तू खरं सांगतोयस? आय स्वेअर अमृता, इट्स टू गुड. सिरियसली. मामा, तुम्ही पण घेता? वाढू तुम्हाला? नाही आता नको. मी रात्रीचं जेवण स्ट्रिक्टली बंद केलं. पण या घरच्या सुनेने पहिल्यांदा स्वतःच्या हाताने भेंड्याची भाजी बनवली आहे. मी टेस्ट नक्की करणार, पण उद्या. प्रॉमिस. बाय द वे, तुम्ही उद्या कधी निघणार आहात? आरामात उठून निघणार आहे. म्हणजे आम्हाला थोडीच फ्लाईट पकडायची आहे. तसंही मामा मी कारच घेऊन चाललोय आपली. ड्रायव्हरही नाहीये, म्हणजे मीच ड्राईव्ह करणार आहे. मला काही घाई नाहीये. अमृता, तुझं काय ग? नाही म्हणजे हनीमूनची घाई झाली तुला? आर्यन, नाही सांग ना. मामा, हिची रिॲक्शन बघ. इतक्या वर्षात पहिल्यांदा ही अशी लाजली. हा, सिरियसली. नाही नाही, ते म्हणतात ना लग्नानंतर मुली बदलतात, ते बरोबरच आहे. एकदम. जना काका, बरं झालं तुम्ही आलात. वाढू तुम्हाला? नाही, भूक नाही मला. युगंधरे, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. हां ठीक आहे, तू हो पुढे, मी आले. तुझं मी येते. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? सगळीकडनं फोन येत आहेत. प्रत्येक सरकारी ऑफिस मधल्या आपल्या धंद्या पाण्याच्या फायली ओपन झाल्या आहेत. त्या इन्कम टॅक्स वाल्यांचा फोन आला होता. कुत्र्यासारखे मागे लागलेत. आतून खबर आली आहे, लवकरच आपल्या ऑफिसवर रेड पडणार आहे. का यावेळी सगळ्या ऑफिसर्सना वेळच्या वेळी पाकिटं पोचली नव्हती? आपल्यापेक्षा मोठी पाकिट त्या नरशिवनं त्यांच्या खशात घातलीत. मुद्दाम चाललंय सगळं. हे सगळं होणार हे अपेक्षित होतच झालं. आर्यन त्याच्या नाकावर टिचून त्याची मुलगी आपल्या घरात घेऊन आलाय. आता नाकच ठेचलं गेलं म्हटल्यानंतर नरसिंहासारखा साप फणा काढणारच ना. असं आणखी किती दिवस त्या सापाला रानामध्ये मोकळा सोडायचंय? चानस मिळाल तर टाकून ठेचून. त्याआधी आपल्याला भरपूर कामं करायची आहेत. नरसिंह सरकारी ताकदीचा वापर करून आपल्याला त्रास देतोय असं सांगू आपण सगळ्या जगाला. पण त्याआधी सगळे पेपर्स माळशेजच्या फार्म हाऊसवर नेऊन ठेवू. हे काम आज रात्रीच झालं पाहिजे. ठीक आहे. काय झालं रडायला? काही नाही. ताई, मला माहिती आहे तुला अमृताताईची आठवण येते म्हणून तू रडतेस. मी पण रडलो मग अशी थोडा. जा तू गण्या.
तुझ्या खोलीत जाऊन बस. का? काय झालं? माझ्यासमोर रडायला तुला लाज वाटते का? घे, पाहिजे तेवढं रडून घे आणि रडून झालं की मला सांग. आपण अमृताताईला तिच्या घरी भेटायला जाऊया. नाही ते काम करूया ना, तुझा मोबाईल दे, आपण आर्यन दादालाच फोन करूया. काही गरज नाही त्याला फोन करण्याची. का? त्याला फोन केल्यावर तू अमृताताईशी पण बोल ना. पण त्याचा नंबर तुझ्याकडे कसा आला? त्यानेच दिला होता. म्हणाला बायकोच्या भावाने सारखा फोन करत राहायचा आणि म्हणाला की आठवण आली अमृताताईची की मी तुझ्यासाठी गाडी पाठवीन, इकडं लगेच निघून यायचं, जानकीताईला पण घेऊन यायचं. तिला बघितलं की बरं वाटतं ना अमृताताईला, म्हणून. तू काय लगेच जायला निघाला की काय तिकडं? नाही, तू येणार असशील तर आपण जाऊया. लावू का फोन? तू आत्ता जा, नंतर बघू आपण. माझ्या दोघी बहिणी किती नशीबवान आहेत. त्या दोघींनाही जगातले भारी नवरे मिळाले. त्या नालायकाची बरोबरी यांच्यासारख्या देव माणसाशी करू नको. त्यानं चांगुलपणाचं जाळं असं काही पसरवून ठेवलंय की मी जर त्याचं खरं रूप जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर कण्या पण माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. पांडुरंगा, मी काय करू आता?